सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10 एप्रिल, ऑप्शन बी 22 एप्रिल, ऑप्शन सी 25 एप्रिल, ऑप्शन डी 27 एप्रिल। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर आहे पृथ्वी दिवस 22 एप्रिलला साजरा केला जातो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हॉकी, ऑप्शन बी टेनिस, ऑप्शन सी क्रिकेट, ऑप्शन डी फुटबॉल। हे जो उत्तर पाकिस्तानचे राष्ट्रीय खेळ हॉकी आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। तर क्वेश्चन 3 आहे, भारत देशाचा शोध कोणी लावला होता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राजेंद्र प्रसाद, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी वास्को ड गामा, ऑप्शन डी नील आर्मस्ट्राँग। तर याचं उत्तर आहे भारत देशाचा शोध वास्को डी गामा यांनी लावला। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या प्राण्याचे हाड सर्वात मजबूत असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी बकरी। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हे जो उत्तर आहे वाघ प्राण्याचे हाड सर्वात मजबूत असतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त कांगारू आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया। तर याचं उत्तर ऑस्ट्रेलिया देशात सर्वात जास्त कांगारू आहेत। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, दिवाळीत फटाके फोडण्याची सुरुवात कोणत्या देशाने केली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जपान। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आहे दिवाळीत फटाके फोडण्याची सुरुवात चीन देशाने केली। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, असा कोणता पक्षी आहे जो दगड खातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी कबूतर, ऑप्शन डी शामरोक। तर याचं उत्तर शामरुक पक्षी आहे जो दगड खातो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, कोणते झाड घरामध्ये कधी लावू नये? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी लिंबू, ऑप्शन सी फणस, ऑप्शन डी पिंपळ। हे जो उत्तर पिंपळ झाड घरामध्ये कधीच लावू नये। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 9 आहे, राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 21 मार्च, ऑप्शन बी 15 मार्च, ऑप्शन सी 17 मार्च, ऑप्शन डी 24 जानेवारी। हे जो उत्तर राष्ट्रीय बालिका दिवस 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 10 आहे, कोणत्या शासकाने त्यांच्या वडिलांना जेलमध्ये टाकले होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बाबर, ऑप्शन बी अकबर, ऑप्शन सी शहाजहा, ऑप्शन डी औरंगजेब। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर आहे औरंगजेब शासकाने त्याच्या वडिलांना जेलमध्ये टाकले होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, मच्छरचे आयुष्य किती दिवसाचे असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 56 दिवस, ऑप्शन बी 60 दिवस, ऑप्शन सी 50 दिवस, ऑप्शन डी 70 दिवस।
हे जो उत्तर मच्छरचे आयुष्य 56 दिवसाचे असते, जो उत्तर येणार आहे ऑप्शन ए. तर क्वेश्चन 12 आहे, भारतातील कोणत्या प्रधानमंत्र्याने 3 लग्न केले होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी इंदिरा गांधी, ऑप्शन सी राजीव गांधी, ऑप्शन डी अटल बिहारी वाजपेयी. याचं उत्तर भारतातील राजीव गांधी प्रधानमंत्र्याने 3 लग्न केले होते, जो उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 13 आहे, समोसा खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कब्ज, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी ब्लड प्रेशर. तर याचं उत्तर समोसा खाल्ल्याने कब्ज आजार होतो, जो उत्तर आहे ऑप्शन ए. तर क्वेश्चन 14 आहे, कच्चा कढीपत्ता खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मूळव्याध, ऑप्शन बी पोटदुखी, ऑप्शन सी एलर्जी, ऑप्शन डी हृदयविकाराचा धोका. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर जो उत्तर आहे कच्चा कढीपत्ता खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका आजार बरा होतो, जो उत्तर येणार आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, असा कोणता पक्षी आहे जो अंडी न देता पिल्लांना जन्म देतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी कबूतर, ऑप्शन डी वटवाघूळ. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.